काल आपण राशींच्या मुद्द्यावरती मराठा विरुद्ध माळी हा वाद कसा चिघळला यावरती एक व्हिडिओ केला, ज्यामध्ये नाण्याची दुसरी बाजू म्हणजे मराठा समाजाचा हेतू काय होता हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला। आज आपण बोलूयात की या सगळ्या वादावरती माळी समाजाचं नेमकं म्हणणं काय आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा महिनाभरापासून सुरू झालेला हा वाद इतक्या टोकाला गेलेला आहे की भगवा की पिवळा या झेंड्यांवरूनच वाद सुरू झाले। आता या वादाला नेमकी सुरुवात कशी झाली? जी दिसते ती एक बाजू आहे, जी घडली आहे ती सगळी पडद्यामागची कहाणी आहे। त्यामुळे दोन्ही समाजातील वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यानंतर, त्यांची मतं जाणून घेतल्यानंतर आता हा विषय नेमका काय आहे आणि तो कसा सोडवला जाऊ शकतो याकडे जाता येईल। तर सुरुवात झालेली होती 26 जानेवारी 2014 ला। राशींमधील जुना करमाळा चौकात 26 जानेवारी 2014 ला ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक असं नाव देण्यात आलं। त्यानंतर माळी समाजाच्या विविध लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांसोबत पाठपुरावा करून या चौकाचं सुशोभीकरण करावं, या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंचं एक छोटं शिल्प उभारलं जावं अशी मागणी जी आहे ती वेळोवेळी निवेदनाद्वारे लावून धरली। मग 2019 ला चंद्रकांत पाटील असू द्यात किंवा मग राम शिंदे असू द्यात किंवा मग आता विद्यमान आमदार असणारे रोहित पवार असू द्यात, सगळ्यांकडेच माळी समाजानं या चौकाचं सुशोभीकरण करावं, एक पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी लावून धरलेली होती। मात्र आजूबाजूला काही अतिक्रमण होतं, त्यामुळे माळी समाजाकडून या चौकाचं जे आहे ते सुशोभीकरण करण्याच्या मुद्द्याला पाठबळ मिळालं नाही। आता या चौकाजवळचं अतिक्रमण सर्व हटवलं गेलं होतं आणि त्यानंतर आता या चौकाचं व्यवस्थितपणे सुशोभीकरण करण्याचा विचार हा माळी समाजाचा होता। इथपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण अचानक 13 जुलै 2025 ला रात्रीच्या सुमारास एक 100-200 तरुणांचा जमाव या चौकात येतो आणि त्या चौकाच्या मधोमध एक छोट्या आकाराचा भगवा ध्वज उभा केला जातो। मुळात प्रश्न तयार असा झाला की हा भगवा ध्वज रात्रीच्या सुमारास का उभारला गेला? मुद्दा एक। दुसरा मुद्दा, हा ध्वज उभारणार आहेत याची माहिती इतर कुणाला दिली गेली होती का? मुद्दा दोन। ज्यावेळी या ठिकाणी हा भगवा ध्वज उभारला गेला त्यावेळी त्या ठिकाणी पोलीस आले। 100-200चा जमाव होता, पोलिसांची त्या ठिकाणी एंट्री होती, पोलीस त्या ठिकाणी हस्तक्षेप करतात। मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ सांगतोय की पोलिसांवरती दगडफेक होती। दगडफेक करणारे कोण हाही प्रश्न आहेच, पण त्या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झालीये हे स्पष्ट या व्हिडिओमध्ये दिसून येतं। त्यानंतर पोलीस दोन्ही बाजूने जे आहे ते लोकांना शांत करतात आणि त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारास एक छोटा भगवा ध्वज उभारला जातो। मात्र त्या चौकाचं नाव आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले। माळी समाजातील काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्या ठिकाणी आमचा झेंडा म्हणजे पिवळा झेंडा उभारायचा होता। मात्र त्या ठिकाणी भगवा झेंडा उभारला गेला, तोही रात्रीच्या सुमारास उभारला गेला, दमदाटी करून उभारला गेला। अशा पद्धतीचा एक सूर जो आहे तो माळी समाजातून दिसून आला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी या घटनेचे पडसाद उमटले। वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलनं झाली, वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको झाला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं झाली, उपोषणं झाली आणि त्यानंतर तहसीलदार, प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक शांतता बैठक समितीचं आयोजन करण्यात आलं। आता या शांतता बैठकीमध्ये दोन्ही समाजाचे जे होते ते लोक उपस्थित होते। मात्र पहिली बैठक निष्फळ ठरली, त्यातून कुठलाही तोडगा काढण्यात आला नाही। त्यानंतर पुन्हा एक गाव पातळीवरती एक बैठक आयोजित करा अशा सूचना ज्या आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या। त्यानंतर पुन्हा एक शांतता समितीची एक बैठक पार पडली। या बैठकीला सुद्धा प्रांत अधिकारी होते, तहसीलदार होते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी होते। सर्वांच्या संमतीने एक ठराव झाला। तो ठराव असा होता की जो भगवा ध्वज तुम्ही छोट्या आकारामध्ये उभारलाय तोच भगवा ध्वज आणखी मोठ्या आकारात व्यवस्थित उभारा आणि त्या चौकाला जे महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे ते नावही तसंच राहू द्या। दोन्ही समाजाने मूकसंमती दिली आणि ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी जो छोट्या आकाराचा झेंडा उभारला गेला होता तो झेंडा मराठा समाजाने आणि ओबीसी समाजाने म्हणजे माळी समाजाने सुद्धा दोघांनी मिळून तो झेंडा मोठ्या आकाराचा उभारला। आता भगवा झेंड्याचं काम संपलं होतं।
आता विषय येणार होता की माळी समाजाला जे आश्वासन किंवा त्या बैठकीत जे ठरलंय ते करण्याचं, म्हणजेच त्या झेंड्याभोवती सुशोभीकरण करणं, त्या एक गोल सर्कल तिथे काढणं आणि त्या सर्कलला नाव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले देणं. आता माळी समाजाचं म्हणणं असं आहे की 5 बाय 5 फूटचा तो चौथरा उभारायचा होता. मराठा समाजाचं म्हणणं असं आहे की तसं काही ठरलेलं नव्हतं, 2.5 फूट आकाराचा चौथरा उभारला जाणार. त्यावरती माळी समाजाचं म्हणणं असं होतं की 2.5 फूटच्या त्या चौथऱ्यावरती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव कसं देता येईल, ते नाव खूप खाली जाईल, आजूबाजूला मोकाट जनावरे आहेत, मोकाट कुत्री आहेत, त्यामुळे त्या नावाची विटंबना होऊ शकते, त्यामुळे हे नाव मोठ्या आकारामध्ये उभारायचं. जिथे हा झेंडा उभारला गेला आहे तिथेच आसपास 3 डिव्हायडर आहेत. त्या 3 डिव्हायडरवरती 3 झेंडे महात्मा ज्योतिराव फुलेंचे पिवळे जे आहेत ते लावले जातील आणि खाली जे आहे ते व्यवस्थित त्याचं सुशोभीकरण करून त्यावरती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे नाव दिलं जाईल. हे ठरलं होतं दुसऱ्या शांतता समितीच्या बैठकीत. मात्र ज्यावेळी ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा झेंडा उभारला गेला आणि दुसऱ्या दिवशी माळी समाजाचे काही लोक त्या ठिकाणी ते सर्कल करण्यासाठी आले, त्याला काही मराठा समाजातील तरुणांनी विरोध केला. असं काही ठरलंच नव्हतं, आम्हाला शांतता समितीच्या बैठकीत काय झालं याची माहितीच नाहीये असं सांगितलं गेलं. पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं, पुन्हा पोलीस आले, सर्वांना विषय सांगितला गेला. सार्वजनिक बांधकामचे जे अधिकारी आहेत त्यांच्या हस्तक्षेपाने त्या ठिकाणी एक सर्कल जे आहे ते आखून दिला आणि त्या ठिकाणी तो चौथरा उभा करायची प्रोसेस सुरू झाली असं माळी समाजाचं म्हणणं आहे. ते सगळं झाल्यानंतर ज्यावेळी त्या चौकाला नाव दिलं गेलं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्या ठिकाणी 2 पाट्या ज्या आहेत त्या महात्मा फुलेंच्या लावण्यात आल्या. मात्र मग पुन्हा त्या पाट्यांना विरोध सुरू झाला की या पाट्या लावायचं असं काही ठरलेलंच नव्हतं आणि त्यावेळी मग माळी समाजातीलच एक व्यक्ती पुढे आली आणि मराठा समाजाच्या व्यक्तींनी त्या पाट्यांना विरोध केला. त्यामुळे वाद वाढू नये म्हणून ते म्हटले की ह्या आपल्या पाट्या काढून घ्या. त्यांनी पाट्या काढून घेतल्या. तशा काही मराठा समाजातील तरुणांनी तो चौथरा पाडला, त्यावरती वेगवेगळ्या रॉडने मारलं, त्यावरती थुंकले, त्याला लाथळलं, शिवीगाळ केली, वाद वाढला. वादामध्ये म्हटले आता जमूनच घेणार नाहीयेत, आता या ठिकाणी आपल्याला नावच बदलून टाकायचं, आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा पुतळा बसवायचा, असं काही त्यांच्या त्या राड्यामध्ये जे आहेत ते आवाज कानावर येत आहेत. त्यांना सांगितलं मी मला पाट्या लावू नका ते म्हणजे नाही पुतळा मागो मागो पुतळा आता काय वाटलं पाहिजे हा गेलं की चल घ्या मागून घ्या काय रात जाऊ दे माझी काय अडचण घ्या मागून आता हे कळणारे मराठा समाजातील तरुणच होते की दुसरे कोणी होते हा पोलीस तपासाचा भाग राहिला. मात्र हे सगळं जे प्रकरण झालं ते इथून पुढे चिघळायला सुरुवात झाली. आता त्यावरती माळी समाजाचं म्हणणं असं आहे की त्या पाट्यांना तुम्ही लाथाबुक्क्यांनी मारलं काय किंवा त्यावरती थुंकले काय आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव असलेल्या चौथऱ्याला तुम्ही मारलं काय किंवा तो चौथरा तुम्ही पाडला काय. बोलून चालून तुम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाची विटंबना केली आणि त्यासाठी आता जर आमचं आणि ज्यावेळी हे सर्कल उभारलं गेलं त्यावेळी सुद्धा काही लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोर्टलवरती ऑनलाईन तक्रार केली की या ठिकाणी अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम होत आहे, जे की मराठा समाज आणि माळी समाजाच्या संमतीने घडलं होतं. मग याला अतिक्रमण तुम्ही कसं म्हणू शकता असं माळी समाजाचं म्हणणं तयार झालं. मग तिथून पुढे विषय असा सुरू झाला, जर आमचा चौथरा अतिक्रमणामध्ये आहे तर उभा केलेला हा भगवा ध्वज सुद्धा अतिक्रमणामध्ये आहे, मग हेही अतिक्रमण हटाव. म्हणजे थोडक्यात जर सांगायला गेलं तर या ठिकाणी राशीनमध्ये प्रामुख्यानं 4 चौक आहेत. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौक आहे, एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा चौक आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे आणि चौथा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा चौक आहे. माळी समाजातील काही लोकांचं म्हणणं येते की ज्याला त्याला ज्याचे त्याचे चौक वाटून दिलेत. थोडक्यात ग्रामपंचायतीच्या त्या ठरावानुसार तुम्हाला जे काही करायचं तुम्ही तुमच्या चौकामध्ये करा,
या चौकात कशाला करता? भगवा ध्वज तुम्ही छोटा उभारला होता, आम्ही संमती दिली, तुम्ही संमती दिली, तो मोठा ध्वज उभारलाच गेला. पण जेव्हा आम्ही नाव टाकायची म्हणजे आमची नाव टाकण्याची वेळ आली, त्यावेळी तुम्ही तिथे अतिक्रमण किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी त्या गोष्टीला कलंक लावला. आणि अशा पद्धतीने खाली 4 ते 10 लोकांकडून जे आहे ते या सगळ्या विषयाला जो आहे तो गालबोट लावला गेला. यामध्ये संपूर्ण मराठा समाज वेठीस धरणं चूक आणि चूकच. यामध्ये माळी समाजाचं जे म्हणणं आलेलं आहे की या ठिकाणी आम्ही तर भगव्या ध्वजाला उभं करण्यासाठी पुढे पुढाकार घेतलेलाच होता, तुम्ही आमच्याला विरोध केला, तर त्यांचाही विरोध मराठा समाजातील ज्या काही ठराविक लोकांनी या सगळ्या गोष्टीला गालबोट लावलाय त्यांनाच आहे. आणि मागणी तीच आहे की दुसऱ्या शांतता समितीच्या बैठकीत जे ठरलं एकतर ते करा किंवा मग ह्या अतिक्रमणामध्ये असलेला हा भगवा ध्वज काढून घ्या. आता असा काहीसा जो आहे तो सगळा मॅटर आहे. यामध्ये गैरसमज सुद्धा दोन्ही बाजूने झाले. माळी समाजाचं म्हणणं असं आलं की हे लोक आता महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव बदलून डायरेक्ट तिथे छत्रपती संभाजी महाराज चौक करू पाहतायत. मराठा समाजाचा गैरसमज असा झाला की या चौकाच्या मधोमध आता माळी समाज जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा उभारणार आहे, जे की ठरलेलं नाहीये. काही गोष्टी गैरसमजुतीतून घडल्यात आणि काही गोष्टी ठरवून घडवल्या गेल्या. 13 जुलैला रात्री या ठिकाणी भगवा ध्वज उभारायचा आहे ही गोष्टीची सनक त्या जमावाच्या डोक्यात कोणी घातली? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, शांतता समितीच्या बैठकीत जर महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव आणि भगवा ध्वज दोन्ही कायम राहील हे ठरलेलं होतं, तर याला गालबोट लावण्यासाठी तिसरा आलेला व्यक्ती कोण? तिसरा मुद्दा, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा चौक आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा एक वेगळा चौक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक वेगळा चौक आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा एक वेगळा चौक आहे, तर याच चौकामध्ये आपल्याला भगवा ध्वज उभारायचा आहे असं ठरवणारा कोण? आणि या सगळ्या प्रकरणाला गालबोट लावणारा कोण? हे जे आहेत या दोन्ही समाजाच्या दोन वेगवेगळ्या भावना आहेत. मराठा समाजाचं थेट म्हणणं आहे की हे जे काही केले हे 4-10 लोकांनी केले, यासाठी संपूर्ण मराठा समाज वेठीस धरू नका. माळी समाजाचंही म्हणणं तेच आहे की आम्ही हिंदू माळी असं नाव जे आहे ते आमच्या बायोडाटाला लावत असतो, त्यामुळे हिंदू किंवा त्या भगव्या ध्वजाला विरोध करायचं आमचं कारण नाही, पण तुम्ही आमच्या नावाला विरोध केला त्याचं काय? या सगळ्या गोष्टींमुळे आता प्रश्न तयार झालेले आहेत की राशीन कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मोडतं, रोहित पवार मराठा, राम शिंदे ओबीसी, निवडणुका तोंडावर आहेत, कोण करतं हे सगळं आणि का करतं? आता ह्या ज्या आहेत त्या दोन्ही साईडच्या बाजू आहेत. तुम्ही सांगा यामध्ये चुकलं कोण? मराठा समाजामध्ये ते भगवा ध्वज उभारणारे काही लोक की माळी समाजाचे काही लोक? प्रश्नाला प्रश्न आहे आणि उत्तर कुठेच मिळत नाही. या सगळ्या प्रश्नाकडे, या सगळ्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जी काही माहिती आपण आता तुमच्या समोर मांडलेली आहे ती माळी समाजातील काही लोकांशी बोलून मांडली. आधीचा व्हिडिओ हा मराठा समाजातील काही लोकांशी बोलून मांडला. दोन्ही बाजू काय आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही ठरवायचंय की राशींचा वाद भडकवणारं नेमकं कोण? ठराविक ते 4-10 लोक की संपूर्ण समाज? जय महाराष्ट्र.